डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मिरजेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षानं भव्य स्वागत कमान उभा केली आहे। आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्या हस्ते या स्वागत कमानीचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी नगरसेवक अतहर नाईकवडी, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्मा कांबळे, मीरा शहर उपाध्यक्ष सचिन सकटे, विजयंती जिल्हाध्यक्ष अजित सगरे, मीरा शहर अध्यक्ष विनाश कांबळे, आयटी सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे आणि सोहेल बावा उपस्थित होते। आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आणि युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांच्या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी प्रतिमा असलेली आणि संदेश असलेली स्वागत कमान उभा करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी भव्य अशी मिरवणूक काढली जाते। मिरवणूक मंडळाचे स्वागत या कमानीजवळ करण्यात येते। गेल्या अनेक वर्षापासून विविध पक्ष आणि संघटनांच्या स्वागत कमानी उभा करण्याची मिरजेत परंपरा आहे। महामानव आपल्या घटनेचे शिल्पकार ज्यांनी माणसाला माणसासारखा राहण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती फार मोठ्या उत्साहात त्या ठिकाणी साजरी होत आहे। आपण पाहता की सर्वत्र एक उत्साहाचं वातावरण आहे। म्हणून सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। अलीकडल्या काळात या जयंती उत्सवाला फार मोठं महत्व आहे, कारण बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्राला एक कणा ज्याला म्हणतो आपण तो दिलेला आहे आणि ते संविधान दिलेलं आहे, घटना दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी। आणि मग या घटनेवर प्रहार करण्याचं, या संविधानावर प्रहार करण्याचे प्रयत्न काही जण करतायत। अशा वेळेला सर्वच भारतीय जागृत असणे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेनं कार्यरत असणारी यंत्रणा उभी राहणं गरजेचं आहे आणि म्हणून या जयंतीला फार मोठं महत्व आहे। म्हणून सर्वच कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे, राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कामाला लागलेले आहेत। प्रत्येक घरापर्यंत संविधान पोहोचावं, संविधानचं महत्व कळावं जनतेला, याचा प्रयत्न देखील सर्व ठिकाणी सर्व कार्यकर्ते करतायत। त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या जयंतीचं आगळं वेगळं महत्व आहे, म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो।